आज आपण मराठीमध्ये एक खूप युजफुल फील शिकणार आहोत. भूतकाळात गोष्टी नेहमी होत असतं, रिपीटेड होत असतं किंवा बॅकग्राऊंडमध्ये चालू असतं, ते कसं सांगायचं. म्हणजे इंग्लिशमध्ये थिंग्स लाईक यूज टू, वुड, वॉज, वर, इट वॉज रेनिंग अ लॉट वेन आय वॉज यंग असा जो वाईब आहे ना, तो मराठीमध्ये नॅचरल पद्धतीने कसा येतो. आणि टेन्शन नको, भारी ग्रॅमर लेक्चर नाही. आपण फंडा पकडूया. सगळ्यात आधी मेन आयडिया. मराठीमध्ये हॅबिच्युअल पास्ट म्हणजे आधी नेहमी होत असलेली गोष्ट. बोलताना खूप वेळा याचो, याची, याचे, याचा असे फॉर्म्स ऐकायला मिळतात. जसं खेळायचो, यूज टू प्ले, जायचो, यूज टू गो, सांगायची, यूज टू टेल, पडायचा, यूज टू फॉल, लाईक रेन यूज टू फॉल. हे फॉर्म्स तुम्हाला रिपीटेड पास्टसाठी खूप मदत करतात. एकदम सिम्पल मेमरी ट्रिक. जर इंग्लिशमध्ये मनात यूज टू बसत असेल, तर मराठीमध्ये बहुतेक वेळा याचा फॅमिली आठवा. करता मुलगा किंवा मी पुरुष असेल तर बऱ्याचदा याचो किंवा याचा प्रकार. स्त्री असेल तर याची. अनेक गोष्टी किंवा न्यूट्रल कॉन्टेक्स्टमध्ये याचे. सुरुवातीला परफेक्ट होण्याची गरज नाही. आधी हा साऊंड ओळखा. मराठी इयर ट्रेनिंग फर्स्ट, परफेक्शन लेटर. उदाहरण ऐका. मी लहान होतो तेव्हा रोज बाहेर खेळायचो. दॅट मीन्स वेन आय वॉज अ चाइल्ड आय यूज टू प्ले आउटसाइड एव्हरी डे. इथे तेव्हा म्हणजे ॲट दॅट टाइम ऑर वेन. आणि रोज गिव्स द हॅबिट क्लिअरली. एव्हरी डे. How do you say, when I was a child, I played outside every day? मी लहान होतो तेव्हा रोज बाहेर खेळायचो. मी लहान होतो तेव्हा रोज बाहेर खेळायचो. मस्त. आता एक वेदर एक्झाम्पल. गावात खूप पाऊस पडायचा. इट यूज टू रेन अ लॉट इन द विलेज. किती नॅचरल वाटतं बघा. पाऊस पडला means it rained once. पण पाऊस पडायचा means it used to rain repeatedly. How do you say it used to rain a lot in the village in Marathi? गावात खूप पाऊस पडायचा. गावात खूप पाऊस पडायचा. छान. हा छोटा कॉन्ट्रास्ट लक्षात ठेवा. पडला is one finished event. पडायचा is the old pattern, repeated thing. One day versus those days. बस एवढाच फील पकडा. आता बॅकग्राऊंड डिस्क्रिप्शन्स. इंग्लिशमध्ये आपण म्हणतो द वेदर वॉज कोल्ड, आय वॉज यंग, द हाऊस वॉज स्मॉल. मराठीमध्ये इथे यूज टू नाही तर सिम्पल डिस्क्रिप्टिव्ह पास्ट फॉर्म्स वापरतो. होता, होती, होतन, होते. जसं हवामान थंड होतं, द वेदर वॉज कोल्ड. वारा जोरात होता, द विंड वॉज स्ट्रॉंग. मी लहान होतो, आय वॉज यंग. माझी बहीण लहान होती, माय सिस्टर वॉज यंग. हाऊ डू यू से द वेदर वॉज कोल्ड अँड द विंड वॉज स्ट्रॉंग इन मराठी? हवामान थंड होतं आणि वारा जोरात होता. हवामान थंड होतं आणि वारा जोरात होता. एक नाईस शॉर्टकट. Actions that used to happen often. Think याचा family. Descriptions and states in the past. Think होता, होती, होतं, होते. So we used to go is जायचो. But we were tired is दमलो होतो or थकलो होतो, depending on context. Not जायचो type. चला family habit घेऊ. माझी आजी रात्री गोष्टी सांगायची. My grandmother used to tell stories at night. किती क्यूट सेंटेन्स आहे. आणि रात्री म्हणजे ॲट नाईट. गोष्टी म्हणजे स्टोरीज. हाऊ डू यू से माय ग्रँडमदर यूज टू टेल स्टोरीज ॲट नाईट? माझी आजी रात्री गोष्टी सांगायची. माझी आजी रात्री गोष्टी सांगायची. जर ग्रँडफादर असेल तर माझे आजोबा रात्री गोष्टी सांगायचे. इथे सांगायचे बिकॉज सब्जेक्ट चेंजेस. ही छोटी साइड नोट युजफुल आहे. मराठी verbs often change to match
who is doing the action. So listen to the ending. Don't panic, just notice the pattern. आता house and life situation. आम्ही एका छोट्या घरात राहायचो. We used to live in a small house. राहायचो means used to live. एका छोट्या घरात in a small house. Beginners कधी-कधी फक्त आम्ही एका छोट्या घरात होतो म्हणतात. That can mean we were in a small house. Not really, we used to live in a small house. Rahaicho gives the living habit, the ongoing life situation. How do you say we used to live in a small house? आम्ही एका छोट्या घरात राहायचो. आम्ही एका छोट्या घरात राहायचो. Nice. आता एज कॉन्टेक्स्ट घेऊ. मी 10 वर्षांचा होतो. I was 10 years old. जर स्पीकर फिमेल असेल, मी 10 वर्षांची होते. A2 लेवलसाठी मुख्य फील एवढाच. Age in the past often uses years old plus होता और होते. How do you say I was 10 years old in Marathi? मी 10 वर्षांचा होतो. मी 10 वर्षांचा होतो. जर तुम्ही फिमेल असाल, नॅचरली म्हणाल, मी 10 वर्षांची होते. गुड टू हिअर बोथ. आता एक सुपर युजफुल पॅटर्न. तेव्हा. तेव्हा मीन्स ॲट दॅट टाइम और वेन. जसं मी लहान होतो तेव्हा आम्ही गावात राहायचो. When I was young, we used to live in the village. Tevha is like a time hook. Whenever you want to set background, Tevha is your buddy. How do you say, when I was young, we used to live in the village? मी लहान होतो तेव्हा आम्ही गावात राहायचो. मी लहान होतो तेव्हा आम्ही गावात राहायचो. Chota trick. If your sentence starts feeling too dry, add time words. रोज नेहमी दर उन्हाळ्यात तेव्हा लहानपणी रात्री सकाळी. These words instantly signal background and habit. For example, लहानपणी आम्ही नदीत पोहायला जायचो. In childhood, we used to go swim in the river. Very Marathi, very natural. How do you say in childhood, we used to visit my uncle every summer? लहानपणी आम्ही दर उन्हाळ्यात काकांकडे जायचो. लहानपणी आम्ही दर उन्हाळ्यात काकांकडे जायचो. वाह! Notice काकांकडे to uncle's place. Marathi loves these location-style expressions. Not just to uncle, but at uncle's place. Very natural. आता ongoing background situation. Sometimes in English we say, the road was quiet, the shop was small, the people were friendly. Marathi मध्ये simply descriptive past. रस्ता शांत होता. दुकान लहान होता. लोक मैत्रीपूर्ण होते. But in casual speech you might say, लोक खूप छान होते. That sounds warmer and more natural. How do you say the people there were very nice? तिथले लोक खूप छान होते. तिथले लोक खूप छान होते. बरोबर. तिथले means the people from there or the people there. Nice compact Marathi word. आता common mistakes बघूया. First mistake. Every past sentence gets yata. Nahi. I was small is mi lahan hoto, not mi lahan hoitso. State ahe habit nahi. Second mistake. Using a one-time past when you mean repeated past. Kaal paus padla means it rained yesterday. One event. Gavat खूप पाऊस पडायचा means it used to rain a lot. Repeated pattern. Third mistake. Forgetting time context. Add words like roj, nehmi, tevha, lahanpani, dar ravivari. They make your meaning super clear. Ek mini memory aid. Think of 2 drawers in your brain. Drawer 1 says used to do. Kheraitso, zaitso, sangaitsi, padaitsa, rahaitso. Drawer 2 says was were. Hota, hoti, hota, hote. If the sentence feels like an old habit, open drawer 1. If it feels like a description or condition, open drawer 2. Simple and zakas.
चला आता एक छोटी स्टोरी ऐका. आधी फुल मराठीमध्ये. मी लहान होतो तेव्हा आम्ही एका छोट्या गावात राहायचो. गावात खूप पाऊस पडायचा आणि हवामान थंड होता. माझी आजी रात्री गोष्टी सांगायची. आम्ही संध्याकाळी बाहेर खेळायचो आणि नंतर घरी गरम चहा प्यायचो. आमचे घर लहान होता पण खूप छान होता. ते दिवस खूप मजेत जायचे. आता तीच स्टोरी लाईन बाय लाईन. मी लहान होतो तेव्हा आम्ही एका छोट्या गावात राहायचो. When I was young, we used to live in a small village. गावात खूप पाऊस पडायचा आणि हवामान थंड होता. It used to rain a lot in the village, and the weather was cold. माझी आजी रात्री गोष्टी सांगायची. My grandmother used to tell stories at night. आम्ही संध्याकाळी बाहेर खेळायचो आणि नंतर घरी गरम चहा प्यायचो. We used to play outside in the evening and later drink hot tea at home. आमचं घर लहान होता पण खूप छान होता. Our house was small, but it was very nice. ते दिवस खूप मजेत जायचे. Those days used to pass very happily, or more naturally. Those were really fun days. Nice. त्या शेवटच्या वाक्यात जायचे literally used to go, but with दिवस मजेत जायचे, the feeling is the days would pass happily. मराठीमध्ये अशी एक्सप्रेशन्स खूप सुंदर असतात. आता थोडं बोलून बघूया mentally. How do you say, we used to play in the rain in Marathi? आम्ही पावसात खेळायचो. आम्ही पावसात खेळायचो. Our school was far. आमची शाळा दूर होती. आमची शाळा दूर होती. How do you say, my father used to come home late in Marathi? माझे बाबा उशिरा घरी यायचे. माझे बाबा उशिरा घरी यायचे. Good stuff. Notice again, यायचे for repeated action, होती for description. एक playful way to remember this. जर sentenceला old photo vibe आहे, then ask yourself, is this photo showing an action that happened again and again, or is it describing the scene? If it's repeated action, go for yaitsa family. If it's describing the scene, go for hota, hoti, hotam, hote. Old photo test. Bhari ahe na? Chala, quick recap. Marathi-मध्ये past habits, repeated past actions, and childhood routines boltana, you'll often hear forms like खेळायचो, जायचो, सांगायची, पडायचा, राहायचो. Past background and description साठी use hota, hoti, hotam, hote. Time words like तेव्हा, लहानपणी, रोज, नेहमी, रात्री, दर उन्हाळ्यात make everything clearer and more natural. And don't try to translate word by word from English. First, feel the meaning. Was it an old habit, or was it the background scene? आज तुम्ही खूप solid काम केलं. जर आत्ता सगळं 100% perfect वाटत नसेल, totally normal. Language learning म्हणजे gym सारखा आहे. One session, one pump, little by little. फक्त हे patterns पुन्हा ऐका. 2-3 स्वतःची sentences बनवा, like मी लहान होतो तेव्हा, आमच्या घरी, गावात, आणि तुमचं मराठी एकदम natural वाटायला लागेल. Must काम. Keep going. You're doing great.